प्रसिद्ध असलेल्या खामगावातील एकमेव लाकडी गणपतीची स्थापना मूर्ती विसर्जित न करता पुन्हा केली जाते स्थापना. 130 वर्षांची परंपरा. बुलढाणा जिल्ह्यात गणेशोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात येतो. खामगावकरांचा आराध्य दैवत असलेला मानाचा लाकडी गणपती संपूर्ण पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे. असं सांगितलं जातं की सुमारे 130 वर्षांपूर्वी व्यवसायानिमित्त खामगावात स्थायिक झालेल्या दक्षिणेकडील अय्या म्हणजेच आचारी लोकांना ही मूर्ती पाण्यात वाहताना दिसली. त्यानंतर त्यांनी येथील सराफ परिसरातील अय्याची कोठी भागात या लाकडी गणपती मंदिराची स्थापना केली. संपूर्ण लाकडानं बनवलेली 6 फूट उंचीची ही गणेश मूर्ती भाविकांच्या आकर्षणाचं केंद्र आहे. खामगावातील गणेशोत्सव विसर्जनाच्या मिरवणुकीत मानाच्या लाकडी गणपतीला प्रथम स्थान आणि विशेष महत्त्व असतं. मानाचा गणपती निघाल्याशिवाय शहरातील विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होत नाही. लाकडी गणपती विसर्जन मिरवणुकीत भाग घेत असला तरी या मूर्तीचं विसर्जन होत नाही, तर केवळ मूर्ती हलवून विसर्जन केलं जातं आणि मिरवणुकीनंतर मूर्तीची मंदिरात पुन्हा प्रतिष्ठापना केली जाते. श्री लाकडी गणपतीच्या मंगल मूर्तीची शहरातून ढोल ताशाच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली व शुभ मुहूर्तावर मंदिरात स्थापना करण्यात आली.